गेल्या 2020 पासून शिवभोजन केंद्र चालवतो. पूर्वी शासनाकडून अनुदान नियमितपणे यायचं. आता गेल्या 9 महिने झाले. आता हा फेब्रुवारी म्हणजे 10वा महिना. जवळपास 10 महिन्याचं अनुदान सरकारकडे बाकी आहे. महत्त्वाचं म्हणजे शिवभोजन थाली अतिशय उपयुक्त आणि गोरगरिबांच्या पोटात डायरेक्ट 2 घास देणारी ही योजना आहे. आणि सरकार बाकीच्या गोष्टीकडे सरकारने लक्ष द्यावं याबद्दल आमचं काही मत नाही. परंतु शिवभोजन थालीच्या माध्यमातून महाराष्ट्रात जे हजारो लाखो गोरगरीब जेवतात त्यांच्या तोंडातील घास काढू नये त्यासाठी लागणारं अनुदान हे शिवभोजन केंद्रांना नियमित देण्याची जर तसदी झाली तर ही योजना अधिकाधिक प्रभावी होऊन लोक शासनाला मनापासून धन्यवाद देतील. नमस्कार, मी राजेश्री विकलांग सेवा संस्थेतून शिवभोजन केंद्रातून बोलते. विकलांग सेवा संस्थेची पदाधिकारी. या शिवभोजन चालवण्यासाठी आम्ही कित्येक ठिकाणी कर्ज घेतलेलं आहे. सोनं नाणं पण घाण टाकलेलं आहे. कोण किती कर्ज देणार ना. आणि इथे शिवभोजन कित्येक बंद पडण्याच्या स्थितीवर आले. काही तर बंद पण झाले. अनुदान मिळत नसल्यामुळे इतर काही परिस्थित्या उद्भवतात आणि देऊन लोक किती कर्ज देणार. तर जेवढं म्हणजे लाडकी बहिणीकडे काळजीने लक्ष देतात त्याच म्हणजे मजूर वर्गाकडे सुद्धा लक्ष दिलं की 2 घास त्यांच्या पोटात निवांत जातात एका टाइमचं. ती तरी सुविधा म्हणजे रेग्युलर चालू ठेवली आणि रेग्युलर पेमेंट जर दिलं तर एवढी अधोगती होणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.